एका नामांकित कॉलेजकडून 200 विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर येतोय। छत्रपती संभाजीनगरमधील नामांकित इन्स्टिट्यूटकडून विद्यार्थ्यांची फसवणूक करण्यात आली आहे। शहरातील साई कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमधून जवळपास 200 विद्यार्थ्यांचे फी भरून सुद्धा हॉल तिकीट दिला नसल्याचा प्रकार हा घडलाय। धक्कादायक म्हणजे विद्यार्थ्यांकडून परीक्षा फी घेऊन सुद्धा व्यवस्थापकांनी त्यांचे फोन बंद करून ठेवलेत। संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी कालपासून कॉलेजमध्ये ठिय्या मांडायला सुरुवात केली आहे। साई कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूट मधील विद्यार्थ्यांची आज परीक्षा होती। या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूटने विद्यार्थ्यांना परीक्षेआधीच हॉल तिकीट देणं गरजेचं होतं। मात्र या इन्स्टिट्यूटमधील 200 विद्यार्थ्यांना हॉल तिकीट देण्यात आलेलं नाहीये। यावेळी तुमच्या कॉलेजने परीक्षा शुल्कच भरलं नसल्याने हॉल तिकीट मिळालं नसल्याचं त्यांना सांगण्यात आलं। मात्र रात्री उशिरा हॉल तिकीट दिल्याचं विद्यापीठाने सांगितलं, पण मुलांना मिळालं असं देखील म्हटलं जातंय। शिवाय विद्यार्थ्यांकडून परीक्षा फी उकळून व्यवस्थापकांनी फोन बंद केला असल्याचं विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी म्हटलंय। यानंतर मुलांनी परीक्षा कशी द्यायची असा प्रश्न मुलांना पडलाय आणि पालकांना देखील याबद्दल चिंता आता व्यक्त केली जाते। परीक्षा संदर्भात सर्व अर्ज आणि फीस कॉलेजमध्ये जमा केली असून कॉलेज परीक्षा करते हॉल तिकीट देत नसल्याने विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार आहे। या पार्श्वभूमीवर 200 विद्यार्थ्यांनी कालपासून कॉलेजमध्ये ठिय्या मांडायला सुरुवात केली। धक्कादायक म्हणजे आज परीक्षा घेणं शक्य नसल्याने कॉलेजकडून विद्यार्थ्यांना व्हॉट्सअप मेसेजद्वारे सांगण्यात आलं। शिवाय आता एकाच वेळेस पहिल्या आणि दुसऱ्या सेमिस्टरची परीक्षा एकत्र द्या असं देखील त्यांना सांगण्यात येत आहे। यानंतर विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी थेट पोलीस स्टेशनमध्ये जाऊन याची तक्रार केली आहे। मात्र या घटनेनंतर विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात असल्याचं म्हटलं जातंय।